नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या YouTube चॅनलवर तुमचे सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील मीनूचा जलप्रवास हा पाठ आपण पाहिला. त्याचा आता आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. मला माहित आहे माझे सगळे विद्यार्थी खूप हुशार आहेत. ते काय करतात, पहिले पूर्ण लेसन वाचून घेतात आणि समजून घेतात आणि मग त्याचा स्वाध्याय सोडवतात, हो की नाही? आणि मी जेव्हा स्वाध्यायाचा व्हिडिओ अपलोड करते तेव्हा फक्त उत्तरं चेक करत असतात. आहे कि नहीं? बरोबर करतात ना तुम्ही? क्या करते हो आप लोग? पहले लेसन पढ़ते हो, उसको समझ के लेते हो, अपने खुद आंसर लिखते हो और जब मेरा वीडियो आता है उस वक्त सिर्फ चेक करना होता है की हमने आन्सर ठीक लिखी आहे नाही. असे बरेच विद्यार्थी, आता तुमच्यासारखेच बरेच विद्यार्थी मला कमेंट करून सांगत असतात की तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीनेच आम्ही अभ्यास करतो. तर खरंच मला आनंद वाटतो की मी शिकवते त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत असतात. तर आता इथे तुम्हाला बरेचसे शब्दार्थांचा असं अर्थ माहीत नसतो, म्हणून इंग्रजीमध्ये पण मी त्यांचे अर्थ दिलेले आहेत. तर हे पण तुम्ही एकदा वाचून घ्या. इतकं सगळं जर मी वाचून स्पष्टीकरण करायला गेले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हालाही बघायला कंटाळा येतो, मला माहिती आहे. म्हणून हे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे हे शब्दार्थ वाचून घ्यायचे. आता आपण स्वाध्यायाकडे जाऊया. स्वाध्याय सोडवताना स्वाध्याय स्टार्ट करने से पहले मुझे आपको एक बात बोलनी है। जो मेरे हिंदी भाषा वाले मेरे जो स्टूडेंट है उनके पेरेंट्स से, तो पेरेंट्स में आपको एक बात बोलती हूँ कि मैं जो एक्सप्लेनेशन करना होता है लेसन का वो मैं पूरा यानी कि हिंदी में वर्ड टू वर्ड एक्सप्लेन करती हूँ। बहुत सारे आप लोग क्या करते हो, सिर्फ स्वाध्याय का वीडियो देखते हो और जो मैंने पढ़ाया है वो वीडियो नहीं देखते, तो इस वजह से आपको प्रॉब्लम होता है कि मैडम आप हिंदी में एक्सप्लेन नहीं करते हो, आपका मिसअंडरस्टैंडिंग हो जाता है। पर आप समझो, मैं जब लेसन पढ़ाती हूँ ना वर्ड टू वर्ड हिंदी में उसका मीनिंग बताती ही हूँ, क्योंकि मुझे पता है बहुत सारे हिंदी भाषिक बच्चे हैं जिन्हें मराठी समझ में नहीं आती। पर जब स्वाध्याय में बनाती हूँ तो मैं हिंदी बोलना अवॉइड करती हूँ। क्यों अवॉइड करती हूँ आप लोग समझ लो, क्योंकि यहाँ पे अगर मैं हिंदी में कुछ, अगर मैंने मीनू मासोड़ी यहाँ पे शब्द है, मैंने मीनू मछली बोल दिया तो बच्चे क्या करेंगे, गलती से एग्जाम पेपर में भी मछली लिख देंगे और इस वजह से उनके मार्क्स कम होते हैं, क्योंकि हिंदी में तो आंसर लिखने नहीं है, आंसर तो पूरे मराठी में ही लिखने हैं। इसलिए मराठी के जो आंसर के वर्ड है वो बच्चों के दिमाग में फिक्स हो जाए देख के, क्योंकि देखेंगे तो सही पर मैं बोलूंगी भी तो उनके ध्यान में आएगी। इसलिए मैं जब स्वाध्याय बनाती हूँ तो हिंदी में एक्सप्लेन नहीं करती। आपको हिंदी में एक्सप्लेनेशन चाहिए, आप जो लेसन मैंने पढ़ाया है उसका वीडियो देखो, पूरा वर्ड टू वर्ड हिंदी में एक्सप्लेन किया हुआ होता है। और यहाँ पे मैं सिर्फ एक बात के लिए अवॉइड करती हूँ कि बच्चे क्या करते हैं, जो सुनते हैं उनके ध्यान में रह जाता है और गलती से अगर वही वर्ड उन्होंने एग्जाम के पेपर में लिख दिया तो बच्चों के मार्क्स कम होने की आशा ज्यादा है। और मैं नहीं चाहती कि मेरे जो स्टूडेंट है उनके मार्क्स कम हो एग्जाम पेपर में, इसलिए मैं आंसर सिर्फ मराठी में ही बताती हूँ, यानी कि मराठी वर्ड्स बच्चों के ठीक से ध्यान में बैठ जाए। तो प्लीज आप इस बात का थोड़ा सा ध्यान रखना। इसी एक वजह से मैं स्वाध्याय की वीडियो में हिंदी ज्यादा नहीं बोलती। हाँ, जहाँ पे ग्रामर का कुछ पार्ट आता है, बच्चों को समझा के देना है, एक्सप्लेन करना है स्वाध्याय में भी, तो वहां पे मैं हिंदी यूज करती हूँ। पर जहाँ पे मुझे सिर्फ आंसर बताना है तो मैं वहां पे हिंदी वर्ड नहीं यूज करती, कि बच्चों को आंसर तो मराठी में ही लिखने हैं। मुझे बहुत सारे कमेंट्स आते हैं कि आप हिंदी में एक्सप्लेन नहीं करते हो, इसलिए मैंने कर दिया। आपको एक्सप्लेनेशन देखना है, आप लोग पहले लेसन जो पढ़ाया है वो वीडियो देखो, उसके बाद ही स्वाध्याय का वीडियो देखो, तो आपके सारे कन्फ्युजन दूर हो जाएंगे। चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण सोडवूया स्वाध्याय। प्रश्न पहिला, 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा। मीनू मासोळी कुठे राहायची? मीनू मासोळी नदीमध्ये माशांच्या समूहात राहायची। प्रश्न 2, मीनूला समुद्र का बघायचा होता? समुद्र हा नदीपेक्षा खूप मोठा व खोल असल्यामुळे कुतूहलाने मीनूला समुद्र बघायचा होता। प्रश्न क्रमांक 3, नदीचे पाणी गढूळ का झाले? एक दिवस मुसळधार पाऊस पडला, जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागल्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले। 4, खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? लाल, गुलाबी, अंजिरी हे खडकावर फुललेल्या फुलांचे रंग होते। 5, समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? समुद्राच्या तळाशी प्रकाश पोहोचत नाही, म्हणून समुद्राच्या खोलवर अंधार असतो।
चला पाहूया पुढचा प्रश्न. 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. आता थोडे मोठे प्रश्न आहेत. पहिला, लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे? उत्तर, नदीत खूप पाणी होते. निळे निळे थंडगार व स्वच्छ पाणी होते. नदीचे पाणी इतके स्वच्छ होते की वरून तळाची वाळू दिसायची, गोल गोल दगड दिसायचे आणि पोहणारे छोटे मासेही दिसायचे. प्रश्न 2, मीनूची व आईची चुकामुक का झाली? उत्तर, मुसळधार पावसात नदीचे पाणी गढुळले. मासे बावरले, एकमेकांना शोधू लागले. कोणीच कोणाला दिसत नव्हते. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळामुळे मीनूची व आईची चुकामुक झाली. प्रश्न क्रमांक 3, घोड मासा पाहून मीनूला का हसू आले? घोड माशाचे तोंड घोड्यासारखे होते. त्याच्या पोटाला पिशवी होती, त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. हे सारे ध्यान पाहून मीनूला हसू आले. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3, कोण कोणास आणि केव्हा म्हणाले ते लिहा. समुद्र समुद्र म्हणतात तो आला की, असं कोण म्हटलं होतं? असं मीनू स्वतःशीच म्हणाली. जेव्हा मीनू पाण्याबरोबर गिरक्या घेत समुद्राकडे निघाली तेव्हा तिने ते म्हटलं होतं. 2, त्याचं नाव घोडमासा, समुद्र घोडा, असं कोण बोललं होतं? बरोबर, कासव दादा मीनूला म्हणाले होते. जेव्हा मीनू घोडमासाला पाहून हसू आलं तिला तेव्हा कासव दादा तिला म्हणाले. 3, घाबरू नकोस, हा तर खेकडा. हे पण कोण बोललं होतं? कासव दादा मीनूला म्हणाले होते. जेव्हा खेकड्याला पाहून मीनूची घाबरगुंडी उडाली होती तेव्हा. कासव दादा चला ना माझ्या बरोबर, असं कोण बोललं होतं? मीनू कासव दादांना म्हणाली होती. जेव्हा मीनूने नदीकडे येऊन तोंड धुतले तेव्हा ती कासव दादांना म्हटली होती ना की चला माझ्या बरोबर. प्रश्न क्रमांक 4, तर शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो ते क्रमाक्रमाने लिहा. आता हे आपल्याला जे आपल्या धड्यामध्ये दिलेलं है ना तेच लिहायचं. अभी यहाँ पे क्या क्वेश्चन है कि शेल में मोती कैसे तैयार होता है वो स्टेप बाय स्टेप लिखना है. तो ये हमें क्या लिखना है, जो हमारे लेसन में दिया हुआ है वही लिखना है, अलग से कोई इन्फॉर्मेशन नहीं लिखनी है. तर बघूया आपल्या धड्यात दिलेल्या त्या पद्धतीने मोती तयार करण्याची क्रिया. पहिले, 2 शिंपल्यांच्या पेटीत मासाच्या गोळ्यासारखा एक किडा असतो. 2, त्याला चालायचे असते तेव्हा तो फटीतून पाय बाहेर काढून चालतो. नंतर या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण जातो आणि त्याला टोचू लागतो. 4, किडा आपल्या अंगातून पातळ रस काढून त्या कणावर गुंढाळतो. 5, त्याचं बोच म्हणजे टोचणं संपत नसल्यामुळे तो अधिकाधिक रस गुंढाळतो आणि कालांतराने त्यातून छानसा मोती तयार होतो. हे आपल्याला पुस्तकात जे आहे तेच लिहायचं आहे, आपल्या मनाने नाही लिहायचं. आता 4-5 ओळीत वर्णन करा. घोडमासा आणि खेकडा. सी हॉर्स और जो खेकड़ा है ना उसके बारे में हमें लिखना है. घोडमासा. घोडमासा दिसायला विचित्र असतो. त्याचे तोंड घोड्यासारखे असते. त्याच्या पोटाला पिशवी असते. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली असतात. घोडमाशाचा रंग पिवळा असतो. त्याला समुद्र घोडा असेही म्हणतात. खेकडा. खेकड्याचे डोळे बटबटीत असतात. खेकड्याला 6 किंवा 8 पाय असतात. त्याच्या पाठीवर कठीण कवच असते. तो तिरका चालतो. त्याच्या तोंडाजवळ 2 नांग्या असतात. नांग्यांमुळे खेकडा स्वतःचे संरक्षण करतो. त्याच्यामुळे तो भक्ष्यही पकडतो. तर अशा प्रकारे आपल्याला वर्णन करायचं हे दोन्ही प्राण्यांचं. आता इथे पहा काय दिलेला आहे आपल्याला शब्द, इवलीशी म्हणजे छोटीशी. यासारखे आणखी शब्द काय, तर एवढीशी, लहानशी, छोटीशी, थोडीशी असं शब्द आपण इथे वापरायचे. तर समानार्थी शब्द, सिमिलर वर्ड्स. इवली म्हणजे लहान, गरम म्हणजे उष्ण, लांब म्हणजे दूर, मोठे म्हणजे प्रचंड. हे बघा हे मी इथे लिहिलेले आहेत. ये मैंने यहाँ पे लिख के दिए आपको वर्ड्स, ये आप चेक कर लेना. यहाँ पे जगह नहीं होती ना लिखने को, इसलिए मैं साइड में कहाँ पे भी लिख देती हूँ. आता विरुद्धार्थी ऑपोजिट वर्ड्स लिखणे आहे. टणक, मऊ, पुढे मागे, लहान मोठे, अंधार प्रकाश. हे बघा इथे लिहिलेले आहेत मी ते, तुम्ही चेक करून घ्यायचे लिहिताना. यहाँ पे नीचे लिखे हुए मैंने. आता जोड्या लावा. मीनू कशी होती, इवलीशी. पाणी कसं होतं, खारट. डोळे कसे होते खेकड्याचे, बटबटीत. पाऊस कसा पडला होता, मुसळधार. हे आपल्या जोड्या लावून झालं. ये मॅच द पेयर हमारा हो गया. चलो आगे बढ़ते हैं. आता खालील शब्द वाचा आणि समजून घ्या. गदा गदा. तर गदा गदा म्हणजे आता आपण पाहिलं की नाही, आपण एखाद्याला म्हणतो मी तो उठत नव्हता, दादा झोपेतून उठत नव्हता, मी त्याला गदा गदा हलवलं. म्हणजे जोर जोर से हिलाना यानी की गदा गदा हिलाना.
खालोखाल म्हणजे एका खाली एक असं लावतो ना आपण, एका खाली दुसरी वस्तू ठेवली, त्याच्या खाली दुसरी वस्तू ठेवली. तुम्ही बघतात का आपल्याला ते खेळणं होतं लहानपणी आपल्याकडे पिरॅमिड्स किंवा रिंग्स असायच्या. रिंग्स सगळ्यात मोठी रिंग्स खाली, मग त्याच्यावरची त्याच्यापेक्षा छोटी रिंग, मग त्याच्यापेक्षा छोटी रिंग, असं रिंग आपण लावत जायचो. तसं एका खालोखाल एक असं लावणं, एक के नीचे एक, एक के बाद एक, तो उसे खालोखाल, नीचे नीचे जब हम लगाते हैं ना तो उसे खालोखाल बोलते. पदोपदी म्हणजे प्रत्येक पावलावर, हर कदम, पदोपदी यानी कदम कदम पर, पदोपदी इथे संकट आहेत, कदम कदम पर या खतरे है, तर पावला पावलावर. चित्रविचित्र, चित्रविचित्र म्हणजे काहीतरी वेगळं. चित्रविचित्र यानी कुछ तरी अलग सा होता, अटपटासा. पटापट म्हणजे जोरजोरात, फास्ट. पटापट चल ना रे बाबा, असं म्हणतो आपण, पटापट चल लवकर, पटापट कामावर. तर फास्ट फास्ट काम करो. रातोरात म्हणजे एका रात्रीतून. आपण म्हणतो की नाही, रातोरात सगळीकडे त्याने ते कुठली तरी एक गोष्ट होती, रातोरात एक माडी उभी करायची, महालाची महाल तयार करायचा, म्हणजे एका रात्रीतून, रातोरात याने एक रात में, रात भर में. मोठमोठी म्हणजे खूप मोठे मोठे, बडे बडे. पावलोपावली म्हणजे पदोपदी एकच, पावलोपावली आणि वही हर कदम पर. मागोमाग म्हणजे एकाच्या मागे एक, आपण म्हणतो ना रांगेत उभे राहा, मागोमाग एकमेकांच्या मागोमाग उभे राहा, एक के पीछे एक खडे हो जाओ, तो मागोमाग. आले हे शब्द तुमच्या लक्षात, समझ में आए ये वर्ड्स आपको? आता प्रश्न क्रमांक 10, तुम्ही मीनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगावी. ये आपको करना है. आप खुद मीनू मछली हो ऐसा समझ के आपको आपके मम्मी को बताना है कि समुद्र में क्या क्या देखा. हा, आता इथं आपण कसं, आता समजा मी मीनू मासळी आहे, कदाचित तुम्हाला काही कर आवाज येत असेल, बाजूला काम चालू आहे फर्निचरचा म्हणून आवाज येत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा थोडं. मीनू मासोळी मी आहे आणि ते मी तुम्हाला सांगते, नीट लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला लिहिताना सोपं पडेल. आई, अगं मी समुद्रामध्ये गेली होती. मी समुद्रात काय पाहिलं माहितीये का? मला की नाही एक कासव दादा भेटले. ते कासव दादांनी मला एक तिथे मासा दाखवला. त्याचं नाव होतं घोड मासा. त्याचं तोंड घोड्यासारखं होतं. त्याच्या पोटाला पिशवी होती आणि पोटामध्ये खूप पिल्लं होती. मला पाहून हसूच आलं. मग मला कासव दादांनी सांगितलं की त्याचं नाव आहे घोड मासा. नंतर त्यांनी मला अष्टभुज मासा दाखवला. त्याला 8 हात होते आणि तो उलटा चालायचा आणि आपल्या हाताने त्याचं भक्ष्य पकडायचा, कोणालाही पकडून घ्यायचा. तिथे एक खेकडा पण होता. त्या खेकड्याला म्हणे 6 किंवा 8 पाय असतात आणि 2 नांग्या असतात. त्याच्याने तो आपलं भक्ष्य पकडतो आणि संरक्षण पण करतो. आणि आई तुला माहिती का, तिथे की नाही खूप छान रंगीबिरंगी, लाल लाल, गुलाबी गुलाबी, अंजिरी रंगाची छान छान, सुंदर सुंदर फुलं पण होती. अशी खूप छान छान गंमत मी समुद्रामध्ये पाहिली. कळलं की नाही तुम्हाला कशा प्रकारे सांगायचं? जर तुम्हाला कळलं नसेल, व्हिडिओ स्टॉप करा, थोडंसं मागे जा आणि मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने ऐका आणि ते तुमच्या आईला सांगा. चला आता प्रश्न क्रमांक 11. शंख शिंपल्यापासून शोभेच्या वस्तू बनवा. आता हे तर तुम्हाला शंख शिंपले तुमच्याकडे असतील, त्याच्यापासून काय काय शोभेच्या वस्तू बनवायच्या ते आपण कोणी वॉल पीस बनवतो ना की नाही, भिंतीला टांगण्यासाठी वगैरे असं बनवत असतो आपण. तर खालील वाक्य पहा. विसूने ताजमहाल पाहिला. मंदाने सुरेशला सांगितले पायल तुझ्याकडे उद्या येणार आहे. आता हे जे चिन्ह आहे ना, याला एकेरी अवतरण चिन्ह म्हणतात. काय म्हणतात? एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे एखाद्या शब्दावर जोर द्यावायचा असतो किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षरित्या सांगायचे असते तेव्हा आपण अवतरण चिन्ह वापरतो. आता बघा, विसूने ताजमहाल पाहिला, तर ताजमहाल एक महत्वाची गोष्ट आहे, त्याच्याबद्दल आपल्याला सांगायचं म्हणजे काहीतरी महत्वाची गोष्ट असेल तर आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. किंवा आपल्याला कोणी काही सांगितलंय आणि ते दुसऱ्याला सांगायचं असेल तर आपण ते एकेरी अवतरण चिन्हात लिहितो. जेव्हा आपण प्रत्यक्ष जे काही बोलतो ना ते आपण दुहेरी अवतरण चिन्हात लिहितो. पण जेव्हा दुसऱ्याने आपल्याला सांगितलं, आता हे जे आहे ना अवतरण चिन्हांचे एक व्हिडिओज मी तयार करणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी माहिती मी सांगेलच. फक्त आता तुम्हाला सांगून ठेवते की एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे दुसऱ्याचं मत अप्रत्यक्षपणे सांगताना जे वापरतात त्याला आपण एकेरी अवतरण चिन्ह म्हणतो. किसी बात का इम्पोर्टेंस सेंटेंस में कि ये बात, ये कोई चीज है जो इम्पोर्टेंट है, तो उसको हम किसी किताब का नाम हो, किसी जगह का नाम हो, तो उसे हम क्या करते हैं, इस टाइप में लिखते, तो इसे एकेरी अवतरण चिन्ह लिखते बोलते हैं. या फिर किसी और ने आपको कुछ बताया है और वो आपको किसी तीसरे इंसान को बताना है, तो उसको भी हम इस एकेरी अवतरण चिन्ह में लिखते हैं. मैं विराम चिन्ह का अलग से वीडियो बनाऊंगी, उसमें हर एक विराम चिन्ह के बारे में बताने वाली हूँ. आप फिलहाल इतना ही समझ लो कि किसी इंपॉर्टेंट चीज को बताना हो या फिर
किसी ने हमें जो बोला है वो हमें तीसरे को सुनाना है, तो उसे भी हम एकेरी अवतरण चिन्ह में लिखते हैं. तर काळ. काळ आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे. आधी घडून गेलेली क्रिया म्हणजे भूतकाळ, आता घडत असलेली क्रिया म्हणजे वर्तमान काळ आणि पुढे घडणार आहे ती क्रिया म्हणजे भविष्यकाळ. आता आपण पाहूया. सूर्य पूर्वेला उगवतो, वर्तमान काळ. रोज उगवतो ना, म्हणून वर्तमान काळ. तर मला लाडू आवडला. आता इथे लक्षात घ्या, तुमचा गोंधळ होऊ शकतो. मला लाडू आवडला, तुम्ही वर्तमान काळ पण म्हणाल. पण लाडू मला कधी आवडला? जेव्हा मी पूर्ण लाडू खाऊन संपवला. म्हणजे माझा लाडू खाऊन झाला तेव्हा तो मला आवडला की नहीं, म्हणून इथे भूतकाळ वापरलेला है. यहाँ पे थोड़ा कंफ्यूजन, पास्ट टेंस मैंने लिखा हुआ है भूतकाळ. क्यों? मला लाडू आवडला, तो लाडू खाने की जो क्रिया है मेरी वो कंप्लीट हो गई ना, मैंने पूरा लाडू खत्म कर लिया है खा के, तभी मुझे वो पसंद आया. ऐसा मैं बोल रही हूँ कि मैंने खाया तभी मुझे पसंद आया. तो यहाँ पे क्रिया जो है वो कंप्लीट हो गई है, इसलिए यहाँ पे भूतकाळ यानी पास्ट टेंस आया है. ते लक्षात ठेवा तुम्ही, पास्ट टेंस भूतकाळ में लिहिलेला आहे, कारण लाडू आवडला म्हणजे तो खाऊन झालेला आहे पूर्ण, म्हणून मला आवडलाय हे गृहीत धरलेलं आहे, म्हणून इथे भूतकाळ आहे. कधी कधी आपण पाहण्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं आणि गैरसमज होतो, तर ते लक्षात ठेवा. क्रिया पूर्ण झाली आहे की नाही हे पण बघायचं, शब्दावरनं कधी कधी समजत नाही. आईचा स्वयंपाक झाला होता, भूतकाळ. मी गावाला जाईन, भविष्यकाळ. तू का रडतेस, वर्तमान काळ. मी पोहायला शिकणार आहे, भविष्यकाळ. तर अशा प्रकारे आपला मीनूचा जलप्रवास या धड्याचा स्वाध्याय संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि मला एक गोष्ट अशी आढळलेली आहे की तुम्ही मुलं काय करतायत, फक्त स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहतायत. जे मी धडे शिकवते त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहतच नाही आहात. तर असं करू नका विद्यार्थी मित्रांनो. जे धडे शिकवतेत ना, पहिले तो व्हिडिओ पहा आणि नंतरच स्वाध्याय पहा, तरच हा स्वाध्याय तुमच्या लक्षात राहील. आप लोग क्या कर रहे हो, सिर्फ स्वाध्याय का वीडियो देख रहे हो, जो मैंने पढ़ाया है लेसन उसका वीडियो नहीं देख रहे हो. तो प्लीज बच्चों ऐसा मत करो. पहले आप स्वाध्याय, जो लेसन मैंने पढ़ाया है वो देखो, उसके बाद में ही स्वाध्याय देखो, तो आपको ज्यादा अच्छी तरह से समझ में आएगा. तो आप लोग देखोगे ना पहले लेसन, उसके बाद में ही स्वाध्याय के ऊपर जाना है, डायरेक्ट स्वाध्याय पे नहीं जाना, क्योंकि ऐसे क्वेश्चन आंसर तो आपको डाइजेस्ट में भी मिल जाएगी. वर्कबुक होते हैं, डाइजेस्ट होते हैं, तो उसमें से आपको मिल जाएगी आंसर. पण लेसन समझना, उसको पढ़ के उसको समझ लेना बहुत जरूरी होता है. कळलं, लक्षात आलं तुमच्या? गाईडात पण आपल्याला ही उत्तरं मिळणार आहेत, पण आपल्याला तसं वापरायचं नाहीये. गाईडातनं बघून उत्तरं लिहायची नाहीयेत. पहिले आपण धडा शिकायचा आहे आणि मग तो समजून घ्यायचा आणि मगच स्वाध्यायाकडे यायचं. तुम्ही पहिले धडा पाहणार आणि मगच स्वाध्याय पाहणार की नाही आता याच्या पुढे? हुशार मुलं आहात, तुमच्या लगेच लक्षात राहतं. चला तर मग आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करत राहा, अभ्यास करत राहा.